अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, तुमचं सर्वांचं आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात शांतता, समाधान आणि स्वामी कृपेने सकारात्मक बदल घेऊन येवो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या पवित्र व्हिडिओला सुरुवात करते. तर भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत एका अशा अनुभवाबद्दल जो अनेक लोकांच्या आयुष्यात घडतो, पण त्याचा अर्थ मात्र खूप कमी लोकांना माहित असतो. रात्री झोपायला उशीर झाला तरी कधी कधी थकवा जास्त असताना देखील रोज एका ठराविक वेळेलाच तुमची झोप अचानक मोडते का? विशेषतः पहाटे 3 ते 5च्या दरम्यान कोणताही अलार्म नसताना तुम्ही आपोआप जागे होता का? जर तुमच्या सोबत असं घडत असेल तर भक्तांनो, हे काही योगायोग नाही. ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म सांगतं की हा निसर्गाचा आणि परमेश्वराचा तुमच्यासाठी दिलेला एक विशेष संकेत असू शकतो. या वेळेला जाग येणं म्हणजे आत्म्याला जागृत होण्याचं आवाहन असतं. या काळाला ब्रह्ममुहूर्त असं म्हटलं जातं. भक्तांनो, ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या साधारण 1.5 तास आधीचा काळ. भारतामध्ये साधारणपणे हा काळ सकाळी 3:30 ते 5:30 पर्यंत असा मानला जातो. परंतु तुम्ही ज्या देशात राहता तिथे सूर्योदय किती वाजता होतो त्याच्या 1.5 तास आधीचा काळ हा ब्रह्ममुहूर्त समजावा. हा काळ इतका विशेष का आहे बरं? याचं कारण म्हणजे या वेळेत संपूर्ण सृष्टीमध्ये एक अत्यंत सूक्ष्म आणि शक्तिशाली सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. आपले ऋषी, मुनी, साधक याच वेळेत ध्यान, जप, तपस्या करत असत. त्यांना माहिती होतं की या काळात केलेली साधना सहज फलदायी होते. म्हणूनच आपल्या आजी आजोबांनी, आई वडिलांनी आपल्याला नेहमी सांगितलं, पहाटे लवकर उठा. हे केवळ आरोग्यासाठी नाही तर आत्मिक उन्नतीसाठी होतं. आजही डॉक्टर सांगतात की सकाळी लवकर उठणं शरीरासाठी फायदेशीर आहे. पण भक्तांनो, आपण जर आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर हा वेळ मन, शरीर आणि आत्मा या तिन्ही स्तरांवर काम करतो. जर या वेळेमध्ये तुम्हाला आपोआप जाग येत असेल तर समजून घ्या की परमेश्वर तुम्हाला स्वतःकडे बोलवत आहे. पण प्रश्न असा आहे की या वेळेला नेमकं करायचं काय? तर भक्तांनो, सर्वात पहिली गोष्ट, अजिबात घाई करू नका. फोन हातात अजिबात घेऊ नका. जिथे मन शांत होईल, जिथे तुम्हाला प्रसन्न वाटेल तिथे बसा. पलंगावर बसलात तरी चालेल, जमिनीवर बसलात तरी देखील चालेल, देवघरासमोर बसलात तरीही चालेल. डोळे अलगद मिटा. श्वास हळूहळू आत घ्या आणि तितक्याच शांतपणे सोडा. श्वास नैसर्गिक ठेवा. आता तुमच्या मनात तुमच्या आराध्य दैवताचं नामस्मरण सुरू करा. जसं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अशा प्रकारे. भक्तांनो, हे नामस्मरण किमान 15 मिनिटं तरी करावं. इच्छा असल्यास तुम्ही 30 मिनिटे देखील करू शकता. या नामजपामुळे मन स्थिर होतं, शरीर ऊर्जावान होतं आणि तुमची चैतन्याची पातळी हळूहळू वाढू लागते. या वेळेत मूलाधार चक्र सक्रिय होऊ लागतं, ज्यामुळे धन, स्थैर्य आणि सुरक्षिततेची भावना जीवनात येऊ लागते. नामस्मरण झाल्यानंतर जेव्हा मन पूर्ण शांत होईल तेव्हा तुमची इच्छा 3 वेळा परमेश्वरासमोर मांडायची आहे. प्रत्येक वेळी श्वास आत घ्या, मनामध्ये इच्छा बोला आणि श्वास हळुवारपणे सोडून द्या. पूर्ण विश्वासाने, पूर्ण शरणागतीने ही प्रार्थना तुम्ही करायची आहे. तर भक्तांनो, संपूर्ण सृष्टीचा मालक तोच परमेश्वर आहे. त्याच्याकडे मनापासून मागितलेली कोणतीही इच्छा कधीच वाया जात नाही. जर घरात कोणी आजारी असेल तर या वेळेला समोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि नामस्मरण करा. ती सकारात्मक ऊर्जा त्या पाण्यामध्ये संचित होते आणि ते पाणी औषधासारखं काम करतं. हा ब्रह्ममुहूर्ताचा अद्भुत आणि गूढ प्रभाव आहे. तर भक्तांनो, जर तुम्हाला पहाटे जाग येत असेल तर तो वेळ फोनमध्ये वाया घालवू नका. तो वेळ परमेश्वराचा आशीर्वाद समजा. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला जाग येणं हे फक्त शरीराचं जागं होणं नसतं, तर तो आत्म्याचा जागरणाचा क्षण असतो. या वेळेला आपलं मन पूर्ण शांत असतं, सभोवतालचा गोंगाट नसतो आणि बाहेरची दुनिया झोपलेली असते. म्हणूनच या काळात
आपण जे काही मनामध्ये धरतो, जे काही बोलतो आणि जे काही परमेश्वराला सांगतो ते थेट ब्रह्मांडापर्यंत पोहोचतं, असं शास्त्र सांगतं. तर भक्तांनो, आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपण असं म्हणतो, मी खूप प्रयत्न करतो, पण तरीही काही गोष्टी जमत नाही. यामागचं एक मोठं कारण म्हणजे आपलं मन सतत अस्थिर असणं. दिवसभर काम, जबाबदाऱ्या, घर, संसार, चिंता, ताणतणाव या सगळ्यामध्ये आपलं मन गुंतलेलं असतं. पण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला मन अगदी कोऱ्या पाटीसारखं असतं आणि अशा वेळेला जर आपण नामस्मरण केलं तर त्या नामाची छाप थेट मनावर उमटते. म्हणूनच भक्तांनो, हा काळ साधना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. अनेक जण विचारतात, आमच्याकडून ध्यान जमत नाही, आमचं मन खूप पळतं. पण लक्षात ठेवा, ध्यान म्हणजे काही डोळे मिटून तासनतास बसणं नाही. ध्यान म्हणजे फक्त एवढंच, तुमचं लक्ष एका नावावर, एका विचारावर काही वेळ ठेवणं आणि ते नाव जर श्री स्वामी समर्थ असलं तर भक्तांनो, स्वामी स्वतः तुमच्या सोबत बसलेले असतात. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ असं मनामध्ये म्हणता, तेव्हा तुमचं मन हळूहळू शांत होतं. नामजप चालू ठेवताना कधी विचार येतील, कधी आठवणी येतील, कधी चिंता येईल, पण त्याला विरोध करू नका. फक्त पुन्हा स्वामींच्या नामाकडे मन परत आणा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की मनाचा वेग हा कमी होत आहे. भक्तांनो, या वेळेला केलेला नामजप फक्त इच्छा पूर्ण करत नाही, तर तुमच्या आयुष्यातील अदृश्य अडथळे देखील दूर करतो. कधी कधी आपल्याला कळतही नाही की आपल्या प्रगतीला नेमकं काय अडवत आहे. कोणाची वाईट नजर, कोणाची नकारात्मक ऊर्जा किंवा आपल्या स्वतःच्या नकारात्मक भावना. ब्रह्ममुहूर्तामध्ये केलेला जप या सगळ्यापासून आपल्याला संरक्षण देतो. म्हणूनच भक्तांनो, जर तुम्हाला रोज या वेळेला जाग येत असेल तर तो त्रास समजू नका, तो स्वामींचा आशीर्वाद समजा. आता एक गोष्ट खूप महत्वाची आहे. काही लोक या वेळेला जाग येते म्हणून पुन्हा झोपून जातात. पण भक्तांनो, असं करू नका, कारण पुन्हा झोपल्यावर तो सुवर्ण क्षण निघून जातो. किमान 5 मिनिटं जरी बसलात, किमान 5 मिनिटं जरी नाम घेतलं तरी त्याचा परिणाम नक्कीच दिसतो. हळूहळू तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवायला लागेल. तुमचं बोलणं शांत होईल, वागणं संयमित होईल आणि निर्णय घेण्याची शक्ती वाढू लागेल. भक्तांनो, अनेक स्वामी भक्तांनी हा अनुभव घेतलेला आहे की ब्रह्ममुहूर्तामध्ये नियमित नामजप केल्यामुळे त्यांच्या आयुष्यात अचानक चांगले बदल झाले. कोणाला नोकरी मिळाली, कोणाचं कर्ज फिटलं, कोणाच्या घरात शांतता आली, तर कोणाला आध्यात्मिक समाधान मिळालं. हे चमत्कार नाहीत, हे नियम आहेत. जसं सूर्य उगवतो, जसं पाणी तहान भागवतं, तसंच परमेश्वराचं नाम मनाला शांती देतं. तर भक्तांनो, शेवटी इतकंच सांगू इच्छिते, जर स्वामींनी तुम्हाला पहाटे जागं केलं आहे तर त्यांनी तुमच्याकडून काहीतरी साधना अपेक्षित ठेवली आहे. तो संकेत ओळखा, तो वेळ जपा आणि स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी कधीच आपल्या भक्ताला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडासा जरी स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे 2 शब्द नक्की लिहा. हा संदेश जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय व्हिडिओसह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.